सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय काँग्रेस कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. येत्या 13 ऑगस्ट रोजी खासदार विशाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी काँग्रेस कमिटीमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीस आजी-माजी नगरसेवक व नगरसेविका तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सांगली शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनी माहिती देताना सांगितले की खासदार विशाल पाटील यांचा वाढदिवस केवळ औपचारिक पद्धतीने न साजरा करता सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना मदत व सहकार्य करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक कार्याला प्राधान्य देत विविध उपक्रम राबवण्याचे नियोजन करण्यात आले असून यामध्ये आजी-माजी नगरसेवक व नगरसेविका तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. माननीय सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील यांच्या 13 तारखेला वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. पण विशालदादांशी बोलणं झाल्यानंतर विशालदादांनी सांगितलं की डी.वाय. पाटील साहेबांचं निधन नुकतंच झालं आहे, त्यामुळे जास्त हे करा, मी उपस्थित राहणार नाही आहे. फक्त सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी त्यांनी आम्हाला आदेश दिलेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही फक्त फळं वाटप, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, सिव्हिल हॉस्पिटल असून दे, वेगवेगळ्या जागेला हे असून दे, आपल्या लोकात जवान लोकांना रक्त मिळण्यासाठी आपण रक्तदान शिबिर अशा पद्धतीचे कार्यक्रम आणि लहान मुलं आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप एवढंच छोटासा कार्यक्रम घ्यायचा मानस आहे. कुठला मनोरंजनचा वगैरे कार्यक्रम घेणार नाही आम्ही. फक्त प्रताप मोडायला नको, दरवर्षी आपण ह्या पद्धतीने करतो, त्यामुळे आपण हे फक्त साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतो.